सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे नुकतेच 2 दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या राज्यस्तरीय नैसर्गिक आंबा व काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी मार्गदर्शन केले। या परिषदेचे आयोजन सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान, सावंत पटेल आणि सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांनी केले होते। कोकणातील फळबागांमध्ये रासायनिक खते आणि औषधांच्या अतिवापरामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती, ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कोकण भूमीतील तरुणांना पुन्हा कोकणात खेचून आणण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले। 1998 साली कृषी विद्यापीठाने जेव्हा इथे एक मेळावा घेतला होता आंब्यावर, त्यावेळेला कल्टारचा वापर करण्याबद्दल त्यांनी प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिलं होतं। तेव्हा मी विरोध केला होता। म्हटलं यामुळे आंबा उद्ध्वस्त होईल, झाडं मरतील आणि शेतकऱ्याचा क्वालिटी आंब्याचा आहे तो संपेल आणि दलाली चाललेली आहे कंपन्यांची। पण लोकांनी लक्ष दिलं नाही आणि आता आंब्याच्या झाडांवर फार मोठा संकट आलेला आहे। आणि आता हे झिरो बजेट शेती जी आहे, ही सिंधू जिल्हा कृषी प्रतिष्ठानने एक निर्णय घेतला की समूळ उच्चाटन रासायनिक खतांचं सिंधुदुर्गमधनं करायचं नव्हे तर महाराष्ट्रातनं आणि मग भारतामध्ये हे एक नवीन दिशा देणारे शास्त्र आहे की जेणेकरून शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळालं पाहिजे, उत्पादन अशा प्रकारचं वाढलं पाहिजे, दर्जा वाढला पाहिजे, यातनं प्रचंड उत्पन्न, जसं प्रत्येक एकरामधनं जास्तीत जास्त पैसा कसा शेतकऱ्याला मिळेल, हा समृद्ध किसान हा आमच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे। आणि त्या पूर्ण टेक्नॉलॉजीचा बेस हा झिरो बजेट नैसर्गिक शेती, पाळेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे एक मुवमेंट आम्ही इथे लॉन्च केलेली आहे, ती सुरू झालेली आहे। जिथे समुद्रकिनारा आहे, हिल स्टेशन आहे आणि अत्यंत चांगला निसर्ग आहे। आता ह्याला जोड जर आपण झिरो बजेट शेतीचा दिला आणि इतके जर उत्पादन झिरो बजेटचं असलं तर पूर्ण जगातले लोक इथे येतील। त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना आणि गती याच्यातनं मिळणार आहे। यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शनात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी कोकण नैसर्गिक साधन सामुग्रीने समृद्ध असताना देखील कोणत्या बाबींपासून दुरावत चाललंय ते सांगितले। कोकणातल्या शेतकऱ्याकडे कष्ट करून कातळात आंबा काजूची बाग फुलवण्याची ताकद असून देखील रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चा इतके उत्पन्न देखील त्याला मिळत नसल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नैसर्गिक शेतीच वरदान ठरणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। या कोकणाला निसर्गाने प्रचंड संपन्नता, नैसर्गिक संसाधनांची लूट दिलेली आहे। वास्तविक कोकणाची निर्मिती होण्याच्या आधी हा कोकण आणि संपूर्ण भारत हा आफ्रिकेशी जोडलेला होता 14 कोटी वर्ष आधी, आणि दुष्काळग्रस्त होता कारण मान्सूनचा पाऊस पडत नव्हता। 14 कोटी वर्ष आधी भारतीय प्लेट आणि आफ्रिकन प्लेट याच्यामध्ये थोडी फट निर्माण झाली, त्यातून प्रचंड लाव्हा वर येत गेला आणि तो साठत गेला। लाखो वर्षाच्या या लाव्हा वर येणे आणि साठणे या प्रक्रियेतून ज्वालामुखीच्या प्रचंड ज्वालामुखी हा कोकण निर्माण झाला, पश्चिम घाट निर्माण झाला आणि मान्सूनची निर्मिती झाली। कोकणाला जी विपुलता दिलेली आहे नैसर्गिक संसाधनांची, त्या मान्सूननं दिलेली आहे। कोकणात काय नाही आहे, सुंदर जमीन आहे आणि विपुल पाणी आहे। म्हणजे 2500 ते 3500 मिलीमीटर पाऊस पडतो। म्हणजे समजा आपण हा सरासरी 3000 मिलीमीटर पाऊस जो पडतो आहे, एका एकर जागेवर तो साठवला तर 1,30,00,000 लिटर पाणी एका एकरात आपण साठवू शकतो। का प्रचंड धोधो पाऊस मिळतोय। परंतु याच कोकणात काही ठिकाणी ऑक्टोबरमध्ये पिण्याला पाणी नसतं, एप्रिल मे मध्ये सिंचनाला पाणी नसतं,
ही दुर्गती का व्हावी? ही दुर्गती होण्यामागे 2 कारणं आहेत. एक तर म्हणजे हे रासायनिक शेती कृषी विद्यापीठ इथं निर्माण झालेलं आहे, आणि दुसरं कारण आहे मुंबई. या दोघांनी या कोकणाची बर्बादी केली असं म्हटलं तर वावगं होणार नाही, अशी स्थिती आज आपल्याला दिसते आहे. मुंबईला सहज त्या फळाच्या दुकानात गेलो, त्या दुकानदाराला म्हटलं देवगडचा हापूस आहे का? तर म्हणजे आम्ही देवगडचा हापूस ठेवणं बंद केला. का? कारण कल्टारनं त्याचं सगळं सत्व हिरावून घेतलं. कल्टार देणारं हे कृषी विद्यापीठ. मग यातून मार्ग नाही का? एवढी सुंदर जमीन, म्हणजे या फळपिकाखाली 1,12,000 हेक्टर जमीन आहे. धान्य पिकाखाली 66,586 हेक्टर जमीन आहे. आणि संभाव्य जर फळ करायची आहे, जी पडीक जमीन आहे ती आणतो म्हटलं तर 71,315 हेक्टर जमीन आहे. जवळपास 55-56 हजार हेक्टर जमीन, म्हणजे 1,25,00,000 एकर जमीन ही कातळानं झाकलेली आहे. काळा कातळ, जिथे सुईसुद्धा टोचू शकत नाही इतका काळा. कातळाचे 2 प्रकार आहेत. एक आहे मृदू कातळ आणि ठार्क पाषाण कातळ, या बेसॉल्ट. जिथं मृदू कातळ आहे तो काही 70-75% भाग असेल, तिथे ब्लास्टिंग करून खड्डे करून लोकांनी आंबे लावलेले आहेत. शेतकऱ्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. मी देवगडला पाहिलं, ते सगळी मॉडेल बघितले. म्हणजे इथला शेतकरी जर कातळामध्ये खड्डे खोदून ब्लास्टिंग करून आंबा उत्पादन घेतो, किती कष्टकरी आहे याची कल्पना आपल्याला मिळते. कष्टाची कमतरता नाही. प्रश्न असा आहे की कातळावर आंबे लावून तो आंबा पिकवतो आणि त्याचा उत्पादन खर्च एवढा असतो की त्याच्या हातात काहीच मिळत नाही. कृषी विद्यापीठाची शिफारसी, एवढा NPK टाका, नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश, एवढे तुम्ही फवारण्या करा, प्रचंड खर्च करा. आणि ज्यावेळेस तो आंबा निघाला आणि तो आंबा जेव्हा मुंबईत विकला जातो हापूस, तर मार्चमध्ये 5,500-6,000 रुपये पेटीचे भाव, म्हणजे 5 ते 6 डझनाचे. आणि मी चौकशी केली, जेव्हा मुंबईकर मार्चमध्ये 6,000 रुपये पेटी दराने आंबा विकत घेतो हापूस, तेव्हा तो हापूस आंबा विकणाऱ्या शेतकऱ्याला किती मिळते? मला असं कळलं की 1,000 ते 1,500 रुपयाच्या वर त्याला भाव मिळत नाही. म्हणजे 4,000 रुपये कुठे गेले? शेतकऱ्याला थोडीच मिळाले, गेले खड्ड्यात, दलालाकडे, मध्यस्थांकडे, विक्री व्यवस्थेकडे. मग हा पडणार नाही तर काय? मुंबईकडे प्रचंड उत्पादन खर्च वाढतोय आणि मार्केट त्याला गाडतोय जमिनीमध्ये. जर इथे प्रचंड तोटाच तोटा आहे, घाट आहे, कोणता शेतकऱ्याचा मुलगा असा मूर्ख आहे का तो इथं शेती करणार आहे? तो मुंबईलाच पळणार आहे. तुम्ही कोकणात फिरा, लाखो एकर जमीन पडीक आहे, जंगल उभे आहे, कोणी कसायला तयार नाही. मुंबईत मला खूप फोन येतात आणि प्रत्येक जण म्हणतो की मी नोकरी करतो, माझा सगळा जीव कोकणात आहे. सोड की नोकरी, जा ना कोकणात. नाही 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 नाही, नोकरी रिटायरमेंट झाल्यानंतर मी कोकणात जाणार आहे. आणि कोणीही आलेलं नाही. आता दिगडे साहेब सांगितलं, रिटायरमेंट झाल्यानंतर कोणी कोकणात आलेलं? बोलका खूप आहे कोकणातला माणूस. गौरी गणपतीला येईल, लांबलचक भाषणे देईल आणि पळून जाईल. दुसऱ्याच गौरी गणपतीला येईल, पुन्हा कोकणात पाय टाकणार नाही, पण कोकणाविषयी भरभरून बोलेल. याचा अर्थ इतकी विपुलता नैसर्गिक संसाधनाची असून सुद्धा जर ही दुर्गती आहे, याच्या मागचं काही कारण आहेत. आणि ती कारणं शोधण्यासाठी आपण 2 दिवस बसलेलो आहोत.
यावेळी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी कोकणवासियांना झिरो बजेट शेती तंत्राच्या माध्यमातून पिकवलेला हापूस आणि काजू संपूर्ण जगाचे मार्केट काबीज करू शकतो असे सांगितले। त्यामुळे कोकणातील तरुणांना महानगरात जाऊन गुलामी करावी लागणार नाही, या उलट महानगरातील ग्राहक तुमच्या शोधात कोकणात येईल असा विश्वास व्यक्त केला। झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या या परिषदेला कोकणवासियांबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी देखील मोठी उपस्थिती लावली होती। ब्युरो रिपोर्ट, ZBNF SPTV, ओरोस, सिंधुदुर्ग।